मिळाला असं वाटतंय का? नक्कीच. मला कुठेतरी असं वाटतं की या देशात आत्ताच्या घटकेला परत लोकशाही जागृत झालीये असंच म्हणावं असं वाटतंय. कारण आता अभिजित असो, आशुतोष असो, सौरव असो, या सगळ्यांनी जो लढा उभा केला, ज्याला सोनम वांगचुकांनी अतिशय महत्वाची अशी भूमिका त्यांच्या उपोषणा थ्रू त्यांनी जी केली, तर त्याच्यामुळे तो हळूहळू मोमेंटम बिल्डअप होत गेला. त्यांनी जी पूर्ण आंदोलन केलं, उपोषण केलं, सोनम वांगचुकजींना तर खरंच मनापासून नमस्कार. कारण त्यांच्या इतक्या संयमी स्वभावामुळे हे आंदोलन हळूहळू मोठं होत गेलं आणि कुठेतरी लोकांच्या आतला जो म्हणजे लोकशाहीसाठी असलेला जो भाव आहे तो बाहेर निघाला आणि लोक तिथे पोचले. मी स्वतः दिल्लीला 2दा जाऊन आले, इथल्या मुंबईच्या आंदोलनात भाग घेतला. आपण हे का करतोय? आपल्याला काही कुठल्या एका पक्षाचं नाही, कारण मी नेहमीच म्हणते की सगळे पक्ष सेमच असतात, पण लढा हा जो आहे तो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आहे. आताच्या घटकेला काय झालंय, सगळ्यांच्या डोक्यात एक गची बाधा जाते. काँग्रेसच्या वेळेस त्यांच्या डोक्यात गेली, आता भाजपच्या डोक्यात गेली. तर ती जी गची बाधा आहे ना, ती कुठेतरी लोकांनी आता जिरवली आणि यांना कुठेतरी आता अकाउंटेबिलिटी या शब्दाचा अर्थ त्यांनाही कळायला लागलाय. आणि मी काही वेळापूर्वी ट्विट केलं की जसं आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणाले की आता इंटरनेट वापरा, तुम्ही इंस्टाग्राम वापरा, कारण मुलांपर्यंत, यंग इंडियापर्यंत जर पोचायचं असेल तर इंस्टाग्राम किंवा पॅरलल सोशल मीडिया वापरणं गरजेचं आहे असं भाजपला जर वाटत असेल तर महत्वाचं म्हणजे हे सोशल मीडिया अगदी पॉवरफुल टूल आहे. हे सगळ्या मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे रिपब्लिक, टाइम्स, अमुक तमुक, आज तक, ही जे चॅनल्स आहेत त्यांना याच्यातनं धडा मिळाला पाहिजे की ह्याच्या पुढे लोकांनी आवाज उचलला की त्या आवाजाला महत्व दिलं पाहिजे. नाहीतर तुमची लोकांना गरज नाही. पॉवरफुल टूल म्हणून सोशल मीडिया सुद्धा तितकाच ताकदीने वापरला जाऊ शकतो. नक्कीच अंजलीताई, एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ज्या प्रकारचं भान राखण्यात आलेलं होतं त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी